नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय मराठी आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहिती आपण काय करतो, तर आतापर्यंत झालेली टीईटी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये आलेले मराठीचे प्रश्न आपण या ठिकाणी जसेच्या तसे स्पष्टीकरणासह पाहत असतो. मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. पहिला प्रश्न काय बघा आपला, अनुनासिकाचे दुसरे नाव काय आहे. म्हणजे आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, अनुनासिकालाच काय म्हणतात असं विचारलंय. ऑप्शन बघूया, अंतस्थ, उष्मे, कठोर वर्ण आणि परसवर्ण. मग यापैकी आपलं उत्तर काय आहे, परसवर्ण हे आपलं या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अनुनासिक यालाच काय म्हणतात, परसवर्ण किंवा पंचम वर्ण असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. दोन्ही नावं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये वारंवार याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की अनुस्वार म्हणजे काय किंवा अनुस्वाराचा उच्चार कसा असतो. ठीक आहे. मग कसा असतो बघा, अस्पष्ट आणि ओझरता अनुस्वाराच्या उच्चाराला काय म्हणतात, अनुनासिक म्हणतात. म्हणजे अनुनासिकाचा उच्चार कसा असतो लक्षात ठेवायचा, अस्पष्ट आणि कसा असतो, ओझरता असतो. त्याच्यानंतर अजून एक इथं महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो की मराठीमध्ये किती अनुनासिक आहेत. किती अनुनासिक आहेत, एकूण 5 अनुनासिक आहेत. कोणकोणते आहेत, इथं लिहिलेले आहेत बघा कोणकोणते अनुनासिक आहेत. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. हे 5 काय आहेत, अनुनासिक आहेत. त्यांनाच काय म्हणतो आपण, परसवर्ण म्हणतो. आता हे परसवर्ण म्हणजे काय, तर हे सवर्णाच्या ऐवजी येतात म्हणून परसवर्ण. मग सवर्ण म्हणजे कशाला म्हणतात सवर्ण, तर सवर्ण म्हणजे व्यंजन. जे व्यंजन आहेत त्यांना आपण काय म्हणतो, सवर्ण म्हणतो. हे सुद्धा लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्याच्याऐवजी आता तुम्हाला परसवर्ण म्हणतात. त्याचबरोबर आपल्या मालिकेमधल्या एका ओळीतलं हे शेवटचं 5वं अक्षर असतं म्हणून त्याला पंचम वर्ण असं सुद्धा म्हणतात. म्हणजे कसाही प्रश्न तुम्हाला विचारता याच्यावरती तुमचं उत्तर हे नेहमी बरोबरच आलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 काय विचारलं बघा, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस कोणते नाव आहे. बघा आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, नामाची व्याप्ती मर्यादित, काय नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दजातीस काय म्हणतात, तर या ठिकाणी याला विशेषण म्हणतात. काय म्हणतात, विशेषण म्हणतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा प्रश्न सोपा आहे पण इथं सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं, प्रश्न आपण चुकू शकतो. का, तर त्यांनी आपल्याला पहिला पर्याय काय दिलाय, विशेष नाम. आपण काही गडबडीत हे पुढचं नाम वाचतच नाही, फक्त विशेषण आपल्या डोक्यात बसतं, आपण उत्तर क्लिक करून टाकतो आणि मग परीक्षेमध्ये आपलं उत्तर चुकतं. असं करायचं नाही. प्रश्न वाचताना पर्याय सुद्धा काय करायचे, व्यवस्थित वाचायचे, बारकाईने वाचायचे आहे. मग विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास काय म्हणतात, विशेषण म्हणतात. ठीक आहे. बघा आता कसं मर्यादित करतं, बघा इथे नाम काय आहे, मुले नाम आहे. ठीक आहे. नाम काय आहे, मुले आहे. पण त्याच्या आधी जर चांगले विशेषण आलं तर काय, चांगली मुले म्हणजे मुलाची व्याप्ती थोडी काय केली त्यांनी, मर्यादित केली. कशी मर्यादित केली तुम्हाला सांगतो. समजा इथे किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मुले. किती मुलं आहेत, 12 मुलं आहेत. किती मुलं आहेत, 12 मुलं आहेत. पण यातले चांगली मुलं किती आहेत, एवढी 4च मुलं काय आहेत, चांगली आहेत. 4च मुलं काय आहेत, चांगली आहेत. मग जर इथं जर आपण फक्त म्हटलं, फक्त जर मुले म्हटलं तर किती मुले दिसतील आपल्याला इथं, हे सगळे मुले दिसतील. आणि जर फक्त चांगली मुले म्हणलं तर मग मात्र किती मुले दिसतील, 4च मुलं दिसतील. म्हणजे याची व्याप्ती काय केली यांनी, मर्यादित केली. म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, विशेषण म्हणतात. लक्षात ठेवा, खूप सोपं आहे. ठीक आहे. या ठिकाणी अजून एक दुसरा प्रश्न विचारला जातो, खाली घेतलाय मी मुद्दाम, शेजारी घेतलेत कारण या दोन्हीमध्ये सुद्धा काय होतं, आपला गोंधळ उडतो. वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे. आता काय सांगितलंय बघा, पहिला प्रश्न काय होता, नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या, आणि इथं काय सांगितलंय, नामाच्या ऐवजी येणाऱ्या. म्हणजे नामाच्या ऐवजी काय येतो, हा शब्द येतो आणि त्याला काय म्हणतात, तर नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात. विशेषण आणि सर्वनामामधला फरक लक्षात ठेवा. विशेषण काय करतं, नामाची व्याप्ती मर्यादित करतं आणि ते शक्यतो काय होतं, नामाच्या अगोदर येतं. आणि सर्वनाम काय करतं, तर ते नामाच्या ऐवजी येतं. म्हणजे नाम हा वापरलं जात नाही, नामाच्या ऐवजीच आपण डायरेक्ट सर्वनाम वापरतो. ओके. आता बघा याचं जर उदाहरण पाहिलं
समजा मी असं वाक्य लिहिलं, संतोष हुशार आहे, संतोष हुशार आहे, ठीक आहे. आणि हेच वाक्य जर मी असं लिहिलं, तो हुशार आहे, किंवा याच्या पुढे मी दुसरं एक वाक्य कंटिन्यू करू शकतो, संतोष हुशार आहे, याच्या पुढे दुसरं एक वाक्य, तो गुणी आहे, तो गुणी आहे. आता बघा या ठिकाणी इथं सर्वनाम कोणतं झालं, नाम कोणतं झालं, संतोष नाम झालं. सर्वनाम कोणतं झालं, तो हे सर्वनाम झालं. तो हे सर्वनाम कोणाबद्दल आलंय बरं ह्या वाक्यामध्ये, संतोष हुशार आहे, तो गुणी आहे, म्हणजे कोणाबद्दल आलंय, हे तो कोणाबद्दल आलंय, संतोष ऐवजी आलंय. पुढच्या ओळीमध्ये बघा, संतोष नाम घेतलंय का आपण, नाही, संतोष ऐवजी काय घेतलंय, तो घेतलंय, ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात, सर्वनाम म्हणतात, ठीक आहे. फरक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4 पाहण्याअगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण अशी सूचना. आपण या ठिकाणी मित्रांनो महा टीईटी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो, तर तुम्हाला या ठिकाणी एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या टीईटीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजे या ठिकाणी यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल, ठीक आहे. खूप महत्वाच्या, खूप इम्पॉर्टंट या प्रश्नपत्रिका असणार आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या टेस्ट सिरीज बरोबरच तुम्हाला फ्री मध्येच अतिशय आयएमपी अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय आयएमपी अशा नोट्स असतील. एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मानसशास्त्राच्या की तुम्हाला दुसरं कुठलंही पुस्तक किंवा काही वाचायची गरज नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आपण इयत्ता 4थी ते 8वीच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, हे इयत्ता 4थी ते 8वीचे सगळ्या विषयाचे नोट्स तुम्हाला या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. मग जर तुम्ही फक्त एवढा अभ्यास करून जरी पेपरला सामोरे गेले तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100 पेक्षा जास्त मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे नुसतं पासच नाही तर तुम्ही चांगल्या मार्काने परीक्षा पास होऊ शकता, ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलची आपली किंमत किती, आपल्या टेस्ट सिरीजची किंमत 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली जी ऑफर आहे ही ऑफर आपण आज सुद्धा कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. म्हणजे जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तरी तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग आता हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे, कुठं पे करायचे आहे, तर बघा या ठिकाणी गुगल पे आहे, फोन पे आहे. त्याचा नंबर आहे आपला बघा 9689141630. 9689141630 हा आपला गुगल पे, फोन पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचा, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. आपला व्हॉट्सअप नंबर कोणता आहे, तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 9689141630, ठीक आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांना गुगल पे, फोन पे वरती पैसे पाठवायला जमत नाही किंवा काही प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे पैसे येत नाही, तर त्यांनी जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर त्यांच्यासाठी आपण व्हॉट्सअपला स्कॅनर सुद्धा पाठवून देत आहोत. स्कॅनर वरती काय होतात, पैसे लवकर जातात आणि सुरक्षित जातात, म्हणजे चुकून दुसऱ्याला जाण्याचा धोका राहत नाही. मग जर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज केला तर तुम्हाला त्याचा स्कॅनर सुद्धा काय केलं जाईल, या ठिकाणी पाठवलं जाईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 4 नंबर. मदत करशील तर आभारी राहील वाक्यातील काळ ओळखा. आता बघा, मदत करशील तर आभारी राहील या वाक्यातला आपल्याला काळ ओळखायला सांगितलंय. वाक्य वाचलं की सोपं आहे पण काळ ओळखायला मात्र घाम फोडणार वाक्य, ठीक आहे. मग बघा, वर्तमान काळ, भूतकाळ, पूर्ण वर्तमान काळ आणि भविष्य काळ. मग या वाक्याचा काळ कोणता आहे मित्रांनो, भविष्य काळ आहे. आता कसा भविष्य काळ आहे सांगतो, लक्ष द्या. ज्या वेळेस वाक्यामध्ये अशक्यता दर्शवित असेल, संभवत असेल, त्याचबरोबर इच्छा व्यक्त करायची असेल तर या 3 गोष्टी करताना कोणता काळ वापरला जातो,
तर तो भविष्यकाळ वापरला जातो. मग इथं काय आहे, मदत करशील तर आभारी राहशील, म्हणजे या वाक्यामध्ये काय व्यक्त केलंय, इच्छा व्यक्त केली. माझी इच्छा काय आहे की तू मला मदत करावी, ही माझी काय आहे, इच्छा आहे. मग तुम्हाला काय सांगितलं मी, अशक्यता असेल, संभवता असेल तर त्या ठिकाणी इच्छा व्यक्त करायची असेल तर कोणता काळ वापरतात, भविष्य काळ वापरतात. मग इथं काय केलंय, इच्छा व्यक्त केली म्हणून इथं कोणता काळ येईल, भविष्य काळ येईल. म्हणजे काही काळ हे आपल्याला वाक्यावरून जरी कळत नसले तरी त्या वाक्याचा अर्थ काय आहे, त्याच्या मागे काय मतितार्थ आहे त्याच्यावरून आपण ओळखू शकतो. ठीक आहे. मग या ठिकाणी जर त्याचे उदाहरण पाहिजे, ठीक आहे, तुम्हाला सगळं स्क्रीनवरती येतो तिन्ही बी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अशक्यता, अशक्यता दर्शवताना बघा कधी, बघा सगळेच मूर्ख कसे असतील, शक्यता आहे का तुमच्या वर्गातले, समजा तुमच्या वर्गामध्ये 50 ची 50 मुलं आहेत, सगळेच मूर्ख असतील का, नाही. म्हणजे काय आहे, अशक्यता आहे, असं होऊ शकत नाही. मग हे वाक्य सुद्धा कोणत्या काळामधलं येईल, भविष्य काळामधलं. ठीक आहे, लक्षात राहू द्या, कोणत्या काळामध्ये येईल, भविष्य काळामध्ये येईल. त्याच्यानंतर संभव असताना, संभव असतानाचं उदाहरण बघा, गुरुजी आत शाळेत असतील, म्हणजे काय आहे, गुरुजी आत शाळेत असण्याची शक्यता आहे, संभाव्यता आहे, फिक्स माहित नाही पण काय आहे, संभाव्यता आहे, गुरुजी आत शाळेत असतील. त्याच्यानंतर पावसासोबत गारा पडतील, हे काय केलाय, अंदाज, संभवता सांगितली की गारा सुद्धा काय होऊ शकतात, पडू शकतात, पावसासोबत गारा पडतील. मग हे तिन्ही वाक्य काय झाले, भविष्य काळाचे झाले. त्याच्यानंतर इच्छा व्यक्त करताना याच्यावरती आपल्याला प्रश्न होता, मला 2 रुपये हवे होते. आता इथं बघा, मला 2 रुपये हवे होते. आता हे होते क्रियापद जरी आपल्याला भूतकाळातलं वाटत असलं, होते भूतकाळात वाटत असलं तरी इथं होते, पण याचा मतितार्थ काय आहे, मला 2 रुपये हवे आहेत असं म्हणायचंय त्याला, पण तो काय म्हणतो, होते म्हणतो. ठीक आहे, म्हणजे आपली मराठीची तुम्हाला समजून घ्यायची लक्षात. ठीक आहे. मग या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करताना सुद्धा कोणता काळ वापरला जातो, भविष्य काळ वापरला जातो, लक्षात ठेवा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5, गरुला सातारी पेढे खूप आवडतात, या वाक्यातील सातारी शब्दाचा प्रकार कोणता. आता इथं काय बघा, गरुला सातारी पेढे खूप आवडतात, या वाक्यातील सातारी शब्दाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलाय. ऑप्शन काय दिले, नाम, क्रियाविशेषण, विशेषण आणि शब्दयोग्य अव्यय. मग आता लक्षात ठेवा, सातारी हे शब्द काय आहे, आपल्याला विशेषण आहे. काय आहे, विशेषण आहे. सातारा जर पाहिलं तुम्ही बघा, सातारा काय आहे, सातारा नाम आहे, बरोबर. पण इथं काय आलंय, ते पेढे या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगते. काय, गणूला पेढे आवडते, पण कोणते पेढे आवडते, मर्यादित केले की नाही, फक्त त्याला साताऱ्यातलेच पेढे आवडते, म्हणजे सातारी पेढे त्याला जास्त आवडते. मग हे काय, सातारा शब्द मूळचा काय आहे, नाम आहे, परंतु तो वाक्यामध्ये काय करतोय, विशेषणाचं काम करतोय. म्हणून याचा प्रकार जर कोणता असं जर विचारलं असतं, गरुला सातारी पेढे आवडतात, या वाक्यातील अधोरेखित शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा, विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मग हे कोणतं विशेषण आलं असतं, हे बघा, नाम आहे, नामाचे तर विशेषणाचं कार्य करते, म्हणून याला काय म्हणतात, नामसाधित विशेषण म्हणतात. काय म्हणतात, नामसाधित विशेषण म्हणतात. म्हणजे हाच प्रश्न तुम्हाला असाच पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो, कारण जशाचा तसा प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट होण्याची शक्यता खूप कमी असते. होतात प्रश्न, पण एक किती 10% प्रश्न असतात की जे जशाच तसे परीक्षेत पुन्हा पुन्हा विचारले जातात. बाकी प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी काय बदल करून प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी रिपीट केला जातो. म्हणजे टॉपिक तोच असतो, पण त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याची पद्धत त्यांनी बदललेली असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा. चट्या, काया, पपया आणि सुया या शब्दामधला आपल्याला काय सांगितलं आहे, एकवचनी शब्द निवडायला सांगितलंय. मग यापैकी एकवचनी शब्द कोणता आहे, काया हा शब्द एकवचनी आहे. बाकीचे तिन्ही शब्द काय आहेत, अनेक वचने आहेत. मग लक्षात ठेवा, चटई त्याचा अनेक वचन काय होतं, चटया. पपई त्याचा अनेक वचन काय होतं, पपया. सुई त्याचा अनेक वचन काय होतं, सुया होतं. आणि काया, काया हा एक वचन आणि अनेक वचन दोन्ही शब्दामध्ये काय असतो, हा शब्द सारखाच राहतो. म्हणजे त्याच्या वचनामध्ये किंवा वचनामुळे त्याच्या शब्दामध्ये बदल होत नाही. पुढचा 7 नंबर. खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन होत नाही. काय सांगितलंय,
कोणत्या नामाचं अनेक वचन होत नाही असं आपल्याला या ठिकाणी विचारले. बघूया. चिपळ्या ऑलरेडी शब्द अनेक वचनी आहे. खडावा ऑलरेडी अनेक वचनी आहे. ज्वारी, मासा, मासा, मासे अनेक वचन होते की नाही याचं. मग फक्त कोणत्या शब्दाचं अनेक वचन होत नाही? ज्वारीचं अनेक वचन होत नाही. ज्वारी, ज्वाऱ्या. तुम्ही असं म्हणतो का आज मी बाजारातून ज्वाऱ्या आणल्या? आपण काय म्हणतो? आज मी बाजारातून ज्वारी आणली असंच म्हणतो की नाही? का ज्वारी आणल्या म्हणतो? नाही. मग ह्या ज्वारीचं अनेक वचन होत नाही. मग तुम्हाला लक्षात ठेवायचंय जी पदार्थवाचक नामे असतील या पदार्थवाचक नामाचं सहसा अनेक वचनामध्ये बदल होत नाही. मग पदार्थवाचक नाम कोणते? दूध. तुम्ही म्हणता का आज मी थोडं दूध पिलो, जास्त दूध पिलो, पण ते अनेक वचन होतं का? ते प्रमाण सांगतं किती दूध पिलो आपण. ठीक आहे. पाणी, सोने, चांदी, ज्वारी, बाजरी यासारखे जे पदार्थवाचक नाम आहेत त्यांचे अनेक वचन आणि एक वचनामध्ये बदल होत नाही. पुढचा प्रश्न 8 नंबर महत्वाचा प्रश्न आहे बघा. सलाते, सलानाते हे प्रत्येक पुढीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे आहेत? आपण मला ते काल का परवा आपण घेतलं होतं. सलाते आणि सलानाते हे प्रत्येक काय आहे? दोन विभक्तीमध्ये सारखेच प्रत्यय आहेत. म्हणजे विभक्ती कोणत्या आहेत? तर या आहे द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती. ठीक आहे. कोणती विभक्ती आहे? द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती. पण आता तुम्हाला एक प्रश्न पडला पाहिजे. दोन्हीचे प्रत्यय काय आहेत? सारखेच आहेत. पण मग जर प्रश्न आला तर तुम्ही काय करता? मग द्वितीय आणि चतुर्थी विभक्ती मधला तुम्ही फरक जो आहे हा फरक कसा ओळखता हे लक्षात घ्या. फरक तर ओळखता आला पाहिजे कारण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो खालील शब्दाची विभक्ती कोणती. आणि जर तुम्हाला एक शब्द दिला आणि ऑप्शन दिले, द्वितीय पण दिलं आणि चतुर्थी पण दिलं, थोडक्यात मी वाक्य लिहितो. ठीक आहे. गुरुजी मुलांना गोष्ट सांगतात. ठीक आहे. गुरुजी मुलांना गोष्ट सांगतात. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा मुलांना हा शब्द जर दिला त्यांनी काय मुलांना शब्द आणि याची विभक्ती ओळख असं जर सांगितलं तर तुम्ही कोणती विभक्ती लिहिता? द्वितीय लिहिता की चतुर्थी लिहिता? आहे की नाही गोंधळ? मग या शब्दाची विभक्ती काय होते? चतुर्थी होते. ह्या मुलांनाची विभक्ती काय होते? चतुर्थी होती. आणि फक्त बघा हेच वाक्य मी लिहिलं. गुरुजींनी मुलांना मारले. गुरुजींनी मुलांना मारले. आता मात्र बघा शब्द तोच आहे, सारखाच शब्द इकडे मुलांना मुलांना, पण इथं कोणती विभक्ती आहे? इथं द्वितीय आहे. इथं कोणती आहे? द्वितीय विभक्ती आहे. इथं कोणती आहे? सॉरी, इथं द्वितीय आहे आणि इथं चतुर्थी आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या मुलांनाची विभक्ती काय आहे? द्वितीय आहे. ह्या मुलांची विभक्ती काय आहे? चतुर्थी आहे. मग हा फरक कशामुळे? तर हा फरक तुमचा 2 मिनिटात दूर करतो. बघा द्वितीय कधी? जेव्हा प्रत्यय थेट कर्माला लागलेला असतो तेव्हा ती काय असते? द्वितीय विभक्ती असते. ठीक आहे. जेव्हा डायरेक्ट कर्माला असतो तेव्हा द्वितीय विभक्ती असते. मग बघा रामाने रावणाला मारले. इथं रावण काय आहे? कर्म आहे. आता तुम्हाला कर्ता कर्म कसं ओळखायचं हे तर माहिती आहे, ते सांगायची काही गरज नाही. ठीक आहे. मग इथं कर्माचं काम करतोय म्हटलं मग कर्माची विभक्ती काय असते? द्वितीय असते. लक्षात ठेवा कर्माची विभक्ती नेहमी काय असते? द्वितीय असते. आता या ठिकाणी तुम्हाला मी काल सांगितलं होतं कर्म सुद्धा कसे असतात? 2 कर्म असतात. कोणते 2 कर्म असतात? एक कर्म असतं प्रत्यक्ष आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते? द्वितीय असते. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते? चतुर्थी असते. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा चतुर्थी जेव्हा क्रिया कोणाला तरी उद्देशून केली जाते किंवा दान दिले जाते हे संप्रदान महत्वाचं लक्षात ठेवा. चतुर्थ याचा अर्थ काय आहे? संप्रदान आहे. तेव्हा ती चतुर्थी असते. यात बहुतेक प्रत्यय अप्रत्यक्ष कर्माला लागतो. मग मी तुम्हाला जे वाक्य लिहिलं होतं इथे पण असं वाक्य खाली मला वाटतंय. हा मी गुरुजींना नमस्कार केला. आता बघा करणारा कोण आहे? मी कोण झाला वाक्याचा? कर्ता. करण्याची क्रिया कोणावर झाली? 2 व्यक्ती गुरुजींना आणि नमस्कार म्हणजे दोघांवरती क्रिया झाली म्हणजे दोन्ही पण काय झाले? कर्म झाले. मग याच्यातलं प्रत्यक्ष कर्म कोणतं? तर नमस्कार हे काय? प्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. आणि गुरुजींना हे काय? अप्रत्यक्ष कर्म. मग ही गुरुजींना विभक्ती झाली चतुर्थी. ठीक आहे. तसंच या वाक्यामध्ये आहे त्याने भिकाऱ्याला पैसे दिले.
हे भिकाऱ्याला काय होईल, चतुर्थी होईल, कारण याच्यामध्ये वाक्यामध्ये काय आहे, दोन कर्म आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर, विभक्ती ओळखा. महाराणीचा सोपा काय प्रत्यय लागलाय, चा. तुम्हाला कालच सांगितलं होतं मी, चा, ची, चे हे प्रत्यय कुठे लागतात, षष्टी मध्ये लागतात. पंचमी मध्ये कोणते लागतात, ऊन, हून लागतात. ठीक आहे. चतुर्थी मध्ये आता पाहिलं आपण सला ते सला नादे लागतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर, खाली दिलेल्या विशेषणापैकी संख्या विशेषण ओळखा. संख्या विशेषण ओळखायचे शब्दातच, म्हणजे प्रश्नातच उत्तर आहे. संख्या, काही, चांगला, असली, कोणता. संख्या कुठून कळते आपल्याला, ह्या काही मधून संख्या कळते. एक्झॅक्ट संख्या कळाली नाही, पण काही म्हणजे काही मुलांनी अभ्यास केला, काही मुलांनी अभ्यास केला, म्हणजे 4 मुलांनी केला असेल किंवा 5 मुलांनी केला असेल किंवा निम्म्या मुलांनी केला असेल, माहित नाही किती मुलांनी केला, पण एक संख्या आहे. म्हणजे काही काय आहे बघा, अनिश्चित संख्या विशेषण आहे. याच्यावरती मला वाटतं 2-3 वेळेस प्रश्न विचारला या अनिश्चित संख्या विशेषणावरती. ठीक आहे. त्याच्यानंतर हे असली आणि कोणता कोणते, हे सार्वनामिक विशेषण आहेत, म्हणजे सार्वनामापासून तयार झालेले आहेत. सर्वनामापासून चांगला हे गुणविशेषण आहे. बाकीचे पर्याय पण तुम्हाला सांगून दिले. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 11 नंबर, हसरा हे विशेषण खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे. हसरा, हसरा हे काय आहे, धातू साधित आहे. ते कशापासून तयार झालंय, हस या धातूपासून तयार झालंय, म्हणून ते काय आहे, धातू साधित विशेषण आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, खालीलपैकी कोणता शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. नाही विचारलं त्यांनी, काय सांगितलंय, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही. आज, काल, उद्या, येथे. मग इथे उत्तर काय, येथे. येथे काय आहे, स्थलवाचक आहे. ठीक आहे. शब्दावरूनच तुम्हाला कळून जाते कोणता शब्द काल दाखवतोय, कोणता शब्द स्थल दाखवतोय. ठीक आहे. शनोशनी हे पुढील पैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा शनोशनी, इथं काय झालंय, रिपीट झाले नाही शब्द. शनोशनी म्हणजे यांनी काय केलंय, आवृत्ती दर्शक. एवढं सोपं आहे बघा मराठी. जर तुम्ही लॉजिक लावलं, प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित वाचला तर तुमचं उत्तर त्याच्यामध्ये दडलेलं असतं. शनोशनी बघा, ह्या शनोशनीचीच काय झाली, थोडक्यात आवृत्ती झाली, म्हणून हे काय, आवृत्ती दर्शक आहे. मग बघा हे जे कालवाचक क्रियाविशेषण आहे ना, याचे 3 प्रकार पडतात. बघा कालवाचक क्रियाविशेषणाचे 3 उपप्रकार पडतात. ते 3 उपप्रकार कोणते आहेत बघा. पहिला आहे कालदर्शक, म्हणजे कालदर्शक काय करतं, क्रिया केव्हा घडली हे सांगतं किंवा हे दर्शवतं. मग बघा आधी, आता, सध्या, नंतर, उद्या, हे काय झाले, कालदर्शक झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर सातत्यदर्शक म्हणजे काय, ही क्रिया नेहमी चालू आहे, ही क्रिया नेहमी चालू आहे किंवा क्रियेमध्ये अखंड क्रिया चालू आहे, सतत चालू आहे, त्याला काय म्हणतो आपण, सातत्यदर्शक. मग बघा सदा, सदा म्हणजे काय, नेहमी. सर्वदा म्हणजे सुद्धा नेहमी, आणि नेहमी म्हणजे सुद्धा काय, नियमित. ठीक आहे. म्हणजे मी नेहमी सकाळी उठतो किंवा मी नेहमी सकाळी लवकर उठतो. मग हे काय, सातत्य दाखवते. ठीक आहे. म्हणजे कोणतं आहे, नेहमी, हे कोणतं क्रियाविशेषण होईल, सातत्यदर्शक होईल. आणि आवृत्तीदर्शक म्हणजे काय, घटनेची पुनरावृत्ती दर्शवते. बघा वारंवार, दररोज, क्षणोक्षणी, प्रतिदिन किंवा प्रत्येक दिवशी. ठीक आहे. पुढचा प्रश्न 14 नंबर, डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती. जशाच्या तसा प्रश्न रिपीट झालाय. डोंगर माथ्यामागे सोनेरी किरणे पसरली होती आणि शब्दयोगी अव्यय ओळखा. मग बघा डोंगर माथ्यामागे, हे मागे हे काय झालं, शब्दयोगी अव्यय झालं. आणि इथं सामान्य रूप कोणतं येईल, डोंगर माथा हे सामान्य रूप होईल. कालच्या व्हिडिओमध्ये अतिशय व्यवस्थित आपण सांगितलेलं आहे सामान्य रूप म्हणजे काय, ज्याच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जात होते. ठीक आहे. दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी आहे. दुरून, बाहेरून, समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी आहे. मग ही कोणत्या प्रकारची आहे, तर ही क्रिया विशेषण साधित आहे. काय म्हणजे दूर, बाहेर, समोर ही मूळची काय आहेत, क्रिया विशेषण आहेत. म्हणजे क्रिया कुठे, कधी, कशी घडली हे दाखवणारे शब्द आहेत. परंतु तिथं काय सांगितलंय, दुरून, बाहेरून, समोरून ही शब्दयोगी अव्यय सांगितले. मग ते कोणत्या प्रकारचे आहेत, क्रिया विशेषण साधित. म्हणजे मूळचे क्रिया विशेषण असणाऱ्या शब्दापासून तयार झालेले जे शब्दयोगी अव्यय त्यांना काय म्हणतात, क्रिया विशेषण साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16 नंबर, तो भेटला व चटकन निघून गेला या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार कोणता.
तो भेटला व चटकन निघून गेला. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आधी याच्यात कळायला पाहिजे, ह्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणतं आहे. मग उभयान्वयी अव्यय काय करतं, वाक्य किंवा शब्द जोडण्याचं काम करतं. ठीक आहे, उभयान्वयी अव्ययाचं काय काम काय आहे, वाक्य किंवा शब्द जोडण्याचं काम ते करतं. मग इथं वाक्य कोणत्या शब्दाने जोडलंय, तो भेटला व चटकन निघून गेला. वनी जोडलंय की नाही, मग व काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. मग ते कोणत्या प्रकारचं आहे, तर हे समुच्चय बोधक आहे. म्हणजे यांनी काय केलंय, दोन क्रिया आहेत बघा इथे, तो भेटला आणि निघून गेला, तो भेटला व चटकन निघून गेला, म्हणजे दोन क्रिया आहेत. दोन्ही क्रिया ह्या वाक्याने काय केल्या, एकत्र आणल्या, म्हणजे त्यांचा समुच्चय केलाय. म्हणजे याला काय म्हणतात, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. मग बाकीचे आता समुच्चय बोधक उभयान्वयी लक्षात ठेवा, आणि, व, अन, न, शिवाय यासारख्या शब्दांनी काय होतात, दोन विधाने एकमेकांना जोडली जातात आणि त्यातून अधिकची माहिती मिळते किंवा मिळवणी होते, तेव्हा त्याला समुच्चय बोधक म्हणतात. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मिळवणी केली जाते. बघा त्याच्यात अजून जर दुसरं उदाहरण घेतलं तर राम आणि श्याम दोघे भाऊ आहेत. मग आणि शब्द आला की मध्ये, हे कोणतं अव्यय झालं, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय झालं. मी भिकाऱ्याला एक सदरा दिला, शिवाय जीवही घातले. मग इथं शिवाय काय झालं बघा, आधी सदरा दिला आणि शिवाय जीवही घातले. मग शिवाय हा शब्द सुद्धा काय झाला, समुच्चय बोधक झाला. म्हणजे दोन्ही गोष्टीची इथं काय केला, समुच्चय केला. थोडक्यात आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर बेरीज केली. ठीक आहे, पुढचा प्रश्न 17 नंबर, जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्यांना काय म्हणतात. आताच विचारलं होतं, जे शब्द दोन शब्द किंवा दोन वाक्यांना जोडतात त्याला आपण काय म्हणतो, उभयान्वयी अव्यय म्हणतो. आता वरतीच सांगितलं मी तुम्हाला, उभयान्वयी अव्यय काय काम करतं, दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचं काम करणारा शब्द कोण असतो, तो उभयान्वयी अव्यय असतो. पुढचा प्रश्न 18 नंबर, पितांबर या समासाचा प्रकार ओळखा. पितांबर अतिशय सोपा आहे. पितांबर या समासाचा प्रकार कोणता आहे, बहुव्रीही समास आहे. आता बहुव्रीही समास तुम्हाला कधी ओळखायचा, तर बघा ज्यावेळेस आपण समासाचा विग्रह करतो ना, त्यावेळेस बघा दोन्ही पद महत्वाचे असून काय होतो, तिसऱ्याच पदाला महत्व दिलेलं असतं. म्हणजे कही पे निगाहे कही पे निशाणा, ज्यावेळेस असं असेल ना त्यावेळेस समजायचं तो बहुव्रीही समास असतो. आता जर हे पितांबरच पाहिलं तर पितांबर म्हणजे जर त्याची फोड केली तर खरी फोड काय होती याची, पिवळ्या आहे अंबर ज्याचा असा तो. ठीक आहे, पितांबर. पण पितांबर म्हणलं त्याला आपण काय आपल्या डोळ्यासमोर येतं, पितांबर म्हणजे कोण, विष्णू. पिवळ्या वस्त्राचा त्याचा संबंध राहिला का डायरेक्ट आपण कुठे गेलो, विष्णूला महत्व प्राप्त झालं, म्हणून त्याला काय म्हणतात. मग या ठिकाणी याला बहुव्रीही समास म्हणतात. लक्षात ठेवा, सोपं आहे. फक्त इथं काय झालं पाहिजे, दोन्ही पद महत्वाचे असून तिसऱ्याच पदाचा बोध झाला पाहिजे. उदाहरण बघा, चक्रपाणी, गजानन. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा 19 नंबर, तपाचरण या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात सांगतो, सामासिक शब्दाचा प्रकार ओळखताना तुम्हाला आधी त्या सामासिक शब्दाची फोड करणं महत्वाचं असतं. त्याची फोड करणं म्हणजे त्याला जर आपल्या भाषेमध्ये म्हणलं त्याचा विग्रह करणं महत्वाचं असतं. ठीक आहे, त्या शब्दाचा विग्रह आधी करायचा. ठीक आहे, सगळ्यात आधी. मग तपाचरण या शब्दाचा विग्रह काय होईल, त्याची फोड काय होईल, तपासाठी आचरण. मग इथं काय प्रत्यय लागला बघा, तपासाठी. मग हे काय झालं, तत्पुरुष समास झाला. आणि जर याच्या पुढे गेलं तर हा कोणता समास होतो, चतुर्थ तत्पुरुष समास झाला. ठीक आहे, पुढचा प्रश्न शेवटचा आपला 20 नंबर, मनोरंजन या शब्दाचा संधी विग्रह काय. इथे एक शब्द दिला आपल्याला मनोरंजन, आणि या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला शोधायला सांगितलाय. मग योग्य काय जे उत्तर असेल ते उत्तर तुम्हाला काय करायचं, कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला. आणि आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्र परिवाराला नक्की शेअर करत चला, त्यांना पाठवत चला. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.